देऊ आपण त्याला. मोठं होणार का आता? नाही, थोडस मोठं होतं. हा मोठं होणार. खूप जीवाच्या वरचं झालं. पुढच्या वर्षी होणार त्याला डायरेक्ट. बघा आता सुटलेलं आहे. आणि नाही का तुझं काय चाललंय का इथं? हा हे काय सांडवलं तू? बापरे, सोन्याचे मणी आहेत ना ते. तर बघा हिनं काय केलेलं आहे, मनगटे वयाला नाही का मी मणी घेतले बाहेर. तर आता नाही का याचं मनगटे घालायचे म्हटलं, कारण याचा काळा धागाच बांधलेला आहे याला. आणि याने पुरे नाही का मणी सांडून टाकले. मोजून टाका किती होते ते. 12 होते ना. आहेत का ते? मोज बरं देऊ, मोज बरं किती आहेत ते. बाळाला खूप खोकला आला. आहेत 12. तर बघा हे मनी नाही का पूर्ण सांडून टाकले होते देऊन. सांडले आहे ना देऊ तुझ्याच्या ना. आणि आमच्या बाळाला पण सर्दी एवढी झालेली आहे, तर आम्ही आज पुसूनच घेणार आहे. खूप त्रास होत आहे त्याला पण. देऊला पण सर्दी ताप सर्वच इकडं चालू आहे. आणि मनगट व्हायचं. आणि याला काय म्हणतात? गळ्यात घालायचं. तू घातलेलं ना टाकू. बघा सर्दीने किती परेशान झालाय तो, है ना. खूप त्रास होऊ राहिला त्याला. चल आता दवाखान्यात आणतोय. हो हो, डबल दवाखान्यात न्यावं लागणार आहे, कारण त्याची सर्दी वगैरे ताप बसतच नाही आहे. खूप त्रास होऊ राहिला त्याच्या. आपण डॉक्टर जोडून तू इंजेक्शन दिलं तर तुला? इंजेक्शन नाही, डोस देतं. मग कोणाला देते बाळाला? आणि मेन म्हणजे कसं आहे, त्याचं लसीकरण पण राहिलं. आता या महिन्यामध्ये लसीकरण पण द्यायचं आहे. आता ताप होती त्याला, त्याच्यानं नाही का त्याला लसीकरण वगैरे राहिलं देणं. काय त्याच्यामध्ये सामान ठेवायचं ना ग. कोणाला दिलं का ते? ते बघा वानामध्ये किती छान आलेलं आहे. खोल ती तू. आता अंघोळ करत हातपाय पुसून काढतो. हो ना, त्याला सर्दीच्यानं खूप त्रास होत आहे. आणि कसं आहे, याला इतकं सर्दी वगैरे ताप असून पण त्याचे पप्पा आले नाही, आजी पण आली नाही. मागच्या वेळेला आल्या होत्या, पण कसं आहे त्यांना पण सर्दी वगैरे ताप चालू आहे. सर्व शिकडे आहे, इन्फेक्शन वगैरे आहे, व्हायरल चालू आहे. तर त्यामुळे त्यांचं पण येणं नाही झालं इकडं. नाही तर ते आले असते बाळाच्या भेटीला. तर कसं आहे आपल्याला पण जास्त म्हणता नाही येत की यास म्हणून भेटीला. आणि याच्यामध्ये काय आहे काय? ते ओम आहे. नाही ओम नसेल. हां काळे मणी टाकायचे त्यात नाही. हां क्रिस्टलचे मणी म्हणतात त्याला. हे मणी नाही का टाकायचे त्या मनगट्या वळायच्या त्या. हां मनगट्यामध्ये टाकायचे. खूप छान दिसणार आहे ते. आणि बाळाला आम्ही नाही का काल नाही का असंच मार्केटमध्ये गेलो होतो. तर मार्केटमधून आम्ही नाही का बाळाला देऊ बघितलं तू बाळाला काय आणलं तर आम्ही? नाही ते नाही, जर्किंग आणलेलं आहे. स्वेटर आणलं आम्ही. कुठं ठेवलं आहे ते? ते मस्त जर्किंग आणलेलं आहे. देऊ तुला आवडलं का बघ बरं. तुझ्यासारखंच आहे का? होते काय? होणार. आज घालून देऊ आपण त्याला. मोठं होणार का? आता? नाही, थोडस मोठं होतं. हां मोठं होणार. खूप जीवाच्या वरचं झालं. पुढच्या वर्षी होणार त्याला डायरेक्ट. मला वाटतं हे 3 महिन्याचं आणलं आपण. 3 महिन्याच्या बाळाला होणार ते. थोडस वाढतच पाहिजे ना आता. हो ना, तेच ना. कपडे लय आहेत. तर बघा याच्यावर नाव किती छान लिहिलेलं आहे. दे याच्यावर नाव काय आहे सांग बरं. मॉम डॅड मी. आणि बघा याच्या खाली हे पण आलेलं आहे. खूप छान आणलेलं आहे जर्किंग वगैरे पण. आणि इकडे देऊ आहे. आज घालून देऊ आपण त्याला. आणि हे लोशन वगैरे आहे लावायचं, कारण त्याला टेरीबारचं लोशन आणलेलं आहे. कारण खूप हिवाळ्यामध्ये हातपाय वगैरे उलतात, त्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळं आणलेलं आहे लावायला. तर बाळ बघा किती छान नाही का अंगठा चाटत आहे. आणि बघा देऊचा हातच सोडत नाही बाळ, आहे ना ग. हातात धरून ठेवते ना. तुझा काय करते ते हातच पकडून ठेवते. का बरं पकडते? मावशी आहे ती. तू मावशी आहे ना त्याची? सोबत येतो म्हणते आहे की नाही. मावशीच्या सोबत जातो म्हणते. बघ किती छान. वाव, मावशीच्या सोबत जातो म्हणते. मावशीचाच हात धरते आहे ना. तो मोठा झाला की देऊ तू काय काय देशील का त्याला?
खेळभांडे नाही देशील? काय देशील आणखी? खेळभांडे, बॅट बॉल. बॅट बॉल सर्व द्यायचं आहे ना. तर बघा असं चालू आहे बाळाचं पण. खूप सर्दीनं परेशान झालेलं आहे तो पण. तर आता व्हिडिओचं एंड करते. आणि तुमचा सपोर्ट कसा आहे का कमी पडत आहे आम्हाला. व्हिडिओ तुम्ही नाही का कमी पाहता, त्याच्यापेक्षा चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, बरोबर, कमेंट करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सकाळची तयारी चालू आहे इकडं. म्हणजे आणखी बरंचसं आहे आता. तिकडं भेटीला पण जायचं होतं, पण तिकडं पण जाणं नाही होत आहे आपलं. हो ना, असं वाटतं आपल्यामुळे तिकडे आणखी बाळाला इन्फेक्शन व्हायचं आणि तिकडचे काम पण नाही व्हायचे. जाऊन काय फायदा. त्यामुळंच जायचं इकडं. तसं पण जाणं तर आहे. पुढच्या आठवड्यात जाऊन नंतर जाऊ. देवपूजा वगैरे झाली का? बाकी आणखी थोडंसं आहे. तुम्ही आता आवाजही पाहिला असेल कसं आहे काय नाही. आता पण आईचा होता, आता माझा बसला. थोडासा बदललेला आहे थोडं, तरी पण कंटिन्यू इलाज चालू आहे. जसं की दवाखाना झाला, आयुर्वेदिक गोड काढा. हो ना, तेच ना. वाफ घेणं चालू आहे पुन्हा. मग आणि तिकडे बाबू तर खरखर करत आहे पुन्हा. आता थोडंसं आहे, 1-2 दिवस होऊन जाईल मोकळं. पण आता बरेच दिवस झाले ना बाबूला जाऊन तिकडं. आणि ते कसं आपल्याला पण नेहमी चांगलं नाही वाटतं तिकडे जायचं. पण तब्येत बिमार असल्या तर जावंच लागतं म्हणून चालते. असं आहे. गावाकडे जाऊन कॅन्सल झालंच आमचं. इकडं वातावरण वगैरे आहे म्हणा व्यवस्थित तसं. हो, चौकड आहे तसं. भरपूर काम आहेत तसे पण आईचे पण. हो, चला असं आहे. चहा पाणी वगैरे झालेलं आहे आणि थोड्या जेवणाची वगैरे तयार राहणार आहे. आणि बरेच जण विचारतात की तुझं काम काय आहे, तर काम सांगणारच आहे मी. थोडंसं टाईम लागणार आहे त्यासाठी. तुम्हाला काही दिवस वाट पाहावं लागणार आहे, नंतर सांगणारच आहे. हा व्हिडिओ आता आपण इथंच संपूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.